आशाताईच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत ज्वारीची खमंग आणि पौष्टिक खिचडी। थंडीमध्ये ज्वारीची खिचडी किंवा बाजरीची खिचडी खायलाच पाहिजेत। तर इथे मी 1 वाटी ज्वारी घेऊन ज्वारीला स्वच्छ धुवून 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवला आहे। आणि मऊ अशी खिचडी होण्यासाठी याला रात्रभर पण पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता, कारण ज्वारी जी आहे ते लवकर फुलत नाही। ज्वारी मधलं पाणी काढून घ्यायचं आहे। ज्वारीला टाकायचं आहे कुकर मध्ये। ज्वारीमध्ये ते 2 ग्लास पाणी टाकायचं आहे, कारण ज्वारी लवकर शिजत नाही। ज्वारी पाणी लवकर शोषून घेते, तर पाणी जास्तच टाकायचं आहे। झाकण बंद करून 9 ते 10 व्हिसल लावून घ्यायचे आहेत। कुकरला 10 व्हिसल लावून कुकर खोलून घेतला आहे। तर बघा ज्वारी छान शिजलेली आहे। ज्वारीला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे। बघा ज्वारी छान शिजली आहे। फोडणीमध्ये टाकल्यानंतर अजून पण ज्वारी शिजणार आहे। तेच कुकर गॅसवर ठेवला आहे। कुकर मध्ये 2 चमच तूप टाकायचं आहे। तेलामध्ये बनवली खिचडी तरी पण चालेल, पण तुपाचा टेस्ट खूप छान येतो। तूप गरम झाल्याच्या नंतर टाकायचं आहे अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरा, 4-5 कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, एक बारीक चिरलेला कांदा, लसूण अद्रकची पेस्ट। आता हे मसाले छान परतून घ्यायचे आहे। झणझणीत अशी खिचडी होते आणि खायला खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे। कांदा छान फ्राय झाला आहे। त्याच्यामध्ये आता 1 टमाटर टाकायचं आहे बारीक कापलेलं। चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ। मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर सॉफ्ट होते। इथे काही पावडर मसाले टाकून घेऊ। तर इथे अर्धा चमच धने जिरा पावडर घेतलेली आहे, अर्धा चमच काश्मीरी लाल मिरची पावडर, कारण हिरवी मिरची पण आपण टाकलेली आहे। तर तिखट किती हवं आहे त्याप्रमाणे मिरची टाकू शकता। गरम मसाला अर्धा चमच, अर्धा चमच हळद, या मसाल्याला 1-2 मिनिट छान परतून घ्यायचं। पावडर मसाले तर लवकर फ्राय होतात। आणि आपल्याला खिचडी बनवायची आहे, तर मुगाची डाळ टाकत आहे 1 वाटी आणि डाळीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्यामध्येच टाकायचे थोडेसे गाजर, हिरवा वाटाणा, थोडीशी कांद्याची पात, कारण आता हिवाळ्यामध्ये खूप हिरव्या भाज्या येत आहेत। याच्यामध्ये काही आवडीच्या भाज्या असतील त्या पण टाकू शकता। डाळीला पहिले मी शिजवून घेतलेलं नाही, कारण डाळ लवकर शिजते। थोडीशी टाकूया हिरवी कोथिंबीर, 1 चम्मच टाकायचा आहे दही। दही आवडत नसेल तर स्किप करू शकता। दही टाकायची याच्यामध्ये ही ज्वारी, पुन्हा याच्यामध्ये टाकायचं आहे 1.5 ग्लास पाणी।
पहिले मी 1 ग्लास टाकला आणि हे अर्धा ग्लास, म्हणजे टोटल 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पहिले असं चाखून बघायचं, काही मीठ वगैरे कमी असलं तर याच्यामध्ये पुन्हा टाकून घ्यायचं. कुकरचं झाकण बंद करून 5 ते 6 विसल पुन्हा लावून घेऊ. तर फ्रेंड्स, कुकरला 5 ते 6 विसल लावून कुकर खोलून घेतलेला आहे. तर बघा, आपली खिचडी खूप छान झालेली आहे. बघा, ज्वारी पण खूप छान शिजलेली आहे. खिचडी सर्व करण्यासाठी तयार आहे. खिचडीचा सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे. या हिवाळ्यामध्ये नक्की ही खिचडी बनवून बघा आणि लहान मुलाला पण द्या. खूप पौष्टिक आणि टेस्टी आहे. गार्निशिंग साठी टाकूया हिरवी कोथिंबीर आणि वरून टाकायचं आहे तूप, कारण तुपाने तर खूपच छान टेस्ट येते. तर तुम्हाला ही ज्वारीची पौष्टिक खिचडी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.